नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेवर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बिल्डिंग नंबर 8 गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रे पूर्व. सुष्मिता प्रसन्ना निघोजकर या वैदींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय बघूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. वृंदावनात घुमला श्रीकृष्णाचा पावा, साऱ्या हौशी पुरवायला प्रसन्न रावांसारखा नवरा हवा. काय सांगता. धन्यवाद. काही द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे आमच्या सासूबाई. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. ती माझी मोठी नणंद. नमस्कार. तो माझा भाऊ. बरं. ती माझी वहिनी. नमस्कार. ही माझी छोटी नणंद. हो ह्या माझ्या मावशी. त्या मामी आजी. हो. ती आमच्या शेजारी राहणारी मृण्मयी. बर. त्या छोट्या नंदेचे मिस्टर. नमस्कार. त्या छोट्या नंदेच्या सासूबाई. हो हो. ते आमच्या मंगलताई. होय. त्या आमच्या शेजारी बर. शेजारच्या गौरीची आई. हो हो कळलं. गौरीची आहे. नमस्कार. हा, नमस्कार सगळ्यांनी. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय करता आपण? मी स्मॉल कॉलेज कोर्टात आहे. नोकरी करता. गोवा. आपण काय करता? हाऊसवाईफ. कुठली शाळा? शाळा नाही, गृहिणी आहे मी. नाही नाही आता नाही, पण लहानपणी गेला असाल ना. लहानपणी महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर. राजगुरुनगर. तर तुमची शाळा कुठली? ही इंग्लिश स्कूल, गव्हर्नमेंट कॉलनी. इथेच होतं बालपण? कोण होतं इकडे राहायला? वडील होते. नाही, वडील शासकीय सेवेत होते. घरी कोण कोण होतं? आई, वडील, भाऊ आणि मी. काय करायचे आई बाबा? वडिलांचा व्यवसाय, आई पार्लरचा व्यवसाय करते. आणि तुमचे आई बाबा शासकीय सेवेत, म्हणजे वडील. हां. घरी कोण कोण होता? मी 3 बहिणी, आई वडील आणि आजोबा होते. मग तुम्ही अभ्यास भरपूर केला का हो शाळेत? शाळेत केला पण कॉलेजला नाही झाला. का? कुठलं कॉलेज होतं? चेतना कॉलेज. मग का नाही अभ्यास झाला? राजगुरुनगरला जाऊन आलात का? नाही. का हो, काय झालं? मला काहीच नाही. तुम्हाला काहीच नाही माहिती? तुमची ओळख कशी झाली? आमची ओळख अरेंज मॅरेज, त्यामुळं आईंनीच पाहिलं. त्यावेळेस त्यांनी विचारलं वगैरे. कसं काय विचारलं? त्या भेटलेल्या एका कार्यक्रमाला, तिथे असंच बोलणं झालं. मावशीने सांगितलं माझी आहे भाची, तिचं पण लग्न करायचंय. त्यांचा विषय झालेला की हा मुलगा आहे माझा. मग त्याच्यावरून मग फोटो वगैरे पाहणं झालं आणि मग पुढे मग बोलणी चालू. फोटो बघून लग्न ठरलं? नेहमीसारखा पोह्यांचा कार्यक्रम झाला. फोटो बघितल्यावर का पसंत केलं त्यांना? फोटोवरून चांगले वाटले. म्हटलं चांगलं वाटतंय. आई वडील पण म्हटलं चांगलं आहे सगळं घरचं वगैरे. हा. मग पुढे मग मामाच्या घरीच पोह्यांचा कार्यक्रम झाला. मग तिथे पाहणं वगैरे झालं. मग त्यानंतर पहिलं माझं चाललेलं की नाही अजून मला पुढे शिकायचंय, नंतर करूयात वगैरे. पण यांना पाहिल्यावरती वाटलं की यांना पाहिल्यावर वाटलं शिक्षण नको. नाही, ते बोलले की नाही पुढे शिकून देणार आहे. म्हणून मग म्हटलं, आणि बाकीचं पण सगळं घरचं व्यवस्थित होतं. मग म्हटलं ठीक आहे, मग काय हरकत नाही. काय हो, काय झालं तुमचं? मी बघितलं तेव्हाच मला आवडली, म्हणून मी हा म्हणून सांगितलं. कुठे बघायला गेले होते? इथे त्यांच्या मामांच्या घरी गोरेगावला. मग लगेच पसंती झाली हो. तुमच्याकडून? हो. आणि ते शिक्षणाचं काय पुढे? शिक्षण आता चालू आहे. आता 1 वर्ष लग्नाला, आत्ताच 1 वर्ष झालं आणि त्यात बाळही झालं. मग त्यामुळे जरा स्टॉप आहे आता. करायचं. करणार? हो. काय शिकायचंय? आता पुढे M.Com करायचंय मला. अरे वा, किती मस्त. पण तुमचं प्रोत्साहन आहे ना? हो नक्की. मग पण मला सांगा, लग्न जमल्यानंतर तुम्ही जेव्हा बघितलं यांना, त्यानंतर लग्न कधी झालं? नोव्हेंबर. कुठे? राजगुरुनगर. एवढ्या लांब गेले होते तुम्ही? हो. का हो, सगळ्यांनी तिकडे का बोलवलं? तिकडेच करायचं होतं. इकडे का तिकडे काय होतं एवढं?
तिकडेच करायचं असतं ना मुलीच्या घरी लग्न. हो, असं काही नियम आहे? पप्पा पण म्हटले की तिकडेच पप्पा म्हणाले. पण एकदम छान झालं ना. हो. कसा आहे हो स्वभाव त्यांचा? वर्षच झालंय म्हणून विचारतो. खूप छान आहे. म्हणजे सगळे काय? हाऊस पुरवतात माझी. काय काय कुठे कुठे घेऊन गेले वर्षभरात? नाही फिरायला तर लगेच प्रेग्नेंट राहिल्यामुळे कुठे हो, जाता कुठे नाही जायला आलं. नाही आलं. हो. पण कधी म्हणजे असं मला वाटलं की हे इकडे जायचं वगैरे, हा जेवढं जवळ आहे जे शक्य आहे ते केलं त्यांनी, नेलं तिथे किंवा मग खायचं वगैरे सगळं त्यांनी लगेच म्हणजे हो. एखादी गोष्ट मागितली की लगेच मिळते. हो. हो, आणि तरी तुम्ही चिडत नाही, हो ना? काय हो, काय झालं? नाही येतो राग, चिडतो. काय सांगता? वर्षभरात पाय हलायला लागले तुमचे. रागाचा विषय काढल्याबरोबर थरथराट. का वहिनी, का माऊली, का चिडता हो त्यांच्यावर? काही काही गोष्टी नाही पटल्या तर नाही, चिडायला. बरोबर चिडायला. काय मस्त बोलतायत, बघितलं किती गोड बोलतायत त्या, हो ना? आणि तुम्ही मुद्दाम असं करत असाल, चिडवत असाल त्यांना. हो, मला थोडी मजा वाटते की मजा. पण काय करायचंय पुढे, भविष्यात काय करायची इच्छा आहे तुमची? चांगला जॉब पाहायचा आहे आणि जरा फ्युचर मध्ये म्हणजे आता लहान बाळ झालंय त्याला सगळं व्यवस्थित जिथलं तिथं सगळ्यात चांगलं. पहिलं महत्वाचं म्हणजे एज्युकेशन मला चांगलं द्यायचं तिला. बर, मुंबईत बघायचं असेल तर कुठलं ठिकाण बघायला आवडेल मिस्टरांबरोबर? मरीन लाईन. नाही नेलं? नाही घेऊन जा ना हो. का असं करताय? बघा त्या माऊलीचा चेहरा कसा झालाय बारीक. स्वतः जाताना रोज फिरायला तिकडे. हो. हा, हो म्हणतात. तुम्ही तिकडेच आहे ना जॉबला? अरे हा जॉब आहे. पण बघितलं, जातात म्हणजे फिरायला. तुम्हाला नाही नेत? नाही. जरा घेऊन जा ना. असं काय करता? घेऊन जाऊ नक्की. 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 पण किती कमी बोलता. तुमच्या दोघांपैकी कमी कोण बोलतं? ते मी का हो, का कमी बोलता? नाही, मला पहिल्यापासूनच कमी बोलायची सवय आहे. बरं बरं. आणि ते बोलत नाहीत म्हणून तुम्ही खूप बोलता. मला आवडतं बोलायला. बरोबर आहे, कळलं? त्यांना आवडतं बोलायला. पण आता मला तुम्हाला ना एक आव्हान द्यायचंय. छोटंसं आव्हान आहे. तुम्ही दोघे आणि इकडे उभे असलेले सगळे, कारण आता हे कुटुंब आहे की नाही, हो. हे कुटुंब म्हणजे या मजल्यावरचं, आजूबाजूचे असे सगळे मिळून झालेलं कुटुंब आहे, हो ना? हो. तुम्हाला एक अक्षर देणार आहे. त्या अक्षरावरून तुम्ही दोघांनी गाणं म्हणायचं आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून या सगळ्यांनी मिळून गाणं म्हणायचं. बघूया तुम्ही जिंकता की हे कुटुंब जिंकतं. तयार आहात? प. हा, प्रीतीचं झुळ झुळ पाणी. काय सांगताय? हा, वाऱ्याचं मंजूळ गाणी. रोमाच्या सरदानी. काय रोमाच्या सरडे? हा कुठला रोम वरून सरडा मागवला होता? न न न न न न. बघूया हे मराठी गातात. बरं, आता तुझी पाळी मीच देते टाळी, आता तुझी पाळी मीच देते टाळी, फुलो पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असंच झिंग झिंग झिंगाट बुधवार गुरुवार रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका झी मराठीवर. कारण कुटुंबाच्या गाण्याच्या भेंड्या आपण बघणार आहोत झी मराठीवर. पण हा खेळ खेळत असताना असंच कुटुंब असणार, रक्तापलीकडची नाती असतात. मग अगदी ट्रेनचं कुटुंब असेल, ऑफिसमध्ये काम करता करता झालेल्या मित्रांचा ग्रुप असेल किंवा कॉलेजमधला एखादा मित्रांचा ग्रुप असेल. हो, एवढंच कशाला, आणखी पुढे जाऊन जर आपण बघितलं ना तर अगदी रियुनियनच्या निमित्ताने सगळ्या एकत्र भेटलेल्या त्या आजी आजोबांचा वर्ग असेल. असे सगळे सहभागी होऊ शकणार आहेत. तेव्हा आपलं नाव लवकरात लवकर झी मराठीवरती नोंदवा आणि झिंग झिंग झिंगाटमध्ये सहभागी व्हा. आता तुम्हाला मी विचारतो, एक आव्हान देतो. घरात मी काही चिठ्ठ्या लपवल्यात आणि त्या चिठ्ठ्यांमधून शोधत शोधत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचंय. पोहोचणार? प्रयत्न नक्की? नक्की करणार. हा, नक्की प्रयत्न करणार. या वेगाने जमेल असं वाटतंय ना? रोमचा सरडा जो काय गाण्यात होता, जबरदस्त. बरं, तुम्ही जर रागवायचं असेल त्यांच्यावरती गाण्यातून तर कसं रागवाल? गाण्यातून हा, नाही. समजा आज तुम्हाला उशीर का झाला हे गाण्यातून कसं विचाराल? गात गाण्यातून. हा, चला बघूया. 1 2 3. हा, गाण्यातून मग एरवी ओरडून विचारता तेव्हा कसं विचारता?
मी डायरेक्ट विचारते की आज उशीर का झालाय तुम्हाला. बरोबर की नाही? हेच गाण्यातनं कसं सांगा? आज आप देर से क्यों आए. हा करून म्हणा, विचारा ना गाण्यात. बर चला, कांदे पोहे, वेळ सुरू झाली. पोहे. 10 सेकंद झाली, 50 सेकंद राहिलेली आहेत. कांदे बा इकडे आहेत. ले लो भाई ले लो चिवडा ले लो. चिवडा पोळला रे, चिवडा. 30 सेकंद झाली, 30 सेकंद राहिली आहेत. ये हात नाही हातोडा आहे. खाली बा, हातोड्या खाली, बेसिनच्या खाली. आवाज वाढव डीजे. स्पीकर. 10 9 8 7 6. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. वहिनी, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी, तुम्हाला मिळाली चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन. आता आरोप केलेत तुमच्यावर एका वर्षात, बघितले किती केलेत. एखाद्याने ऍक्शन दिली तर तुमची लगेच रिॲक्शन येते. चांगली गोष्ट असेल तर मग द्यायलाच लागते ना रिॲक्शन. रागावले तरी पटकन रागावता, समोरचा रागावला की तुम्ही त्याच्या डबल रागावता. नाही नाही, जर माझं चुकलेलं असेल तर रागवते मी. सगळं निवांतपणे चाललेलं असतं. हो हो हो, हो, हो. तुम्ही म्हणजे वर्गात ना गृहपाठ न केलेला विद्यार्थी असतो ना, तशी उत्तर सोबत थोडासा हट्टी आहे. हो आहे. हो आहे ना. खूप पटकन राग येतो तुम्हाला त्याच्यामुळे. हो हो ना, घाबरू नका तुम्ही. नाही. हळूहळू डोळे भरायला लागले. नाही. कोणी आलं तर चहा कॉफी घेणार का म्हणून विचारता. हो हे चांगलं आहे ना. मग काय खुश झाले. तक्रारीवर तक्रारी, एक चांगली गोष्ट आल्यावर खुश झाले. म्हणून अनोळखी कोणी असेल किंवा कोणी आलं तर पटकन तुम्ही बोलत नाही कोणाबरोबर, हो ना. ओळख झाल्याशिवाय बोलत नाही. हो, का असं करता? माहित नसेल तर बोलणार कसं. जर कुणी माहिती करून दिली की हे व्यक्ती ही आपली अशी आहे, पण या मजल्यावर बोलता सगळ्यांची. हो हो ना. हो. बरं, म्हणून एवढे गर्दीने आलेत सगळे. बडबड खूप करता. हो, आवडतं मला बोलायला. तुम्हाला आवडतं? नाही, मला नाही आवडत बडबड करायला. ऐकायला हो, आवडतं. म्हणून तर लग्न केलं. एकंदरीत राग आणि यावरच सगळ्यांचं एक मत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो, मला राग पटकन येतो. मग कसा कमी होईल? होईल, नक्की कमी होईल. कधी होईल? उद्यापासून. आज मिस कोणाला करताय? आज मी माझ्या माहेरकडच्या घरच्यांना करते. का, कुठे आहेत सगळे? त्यांना काय जमलं नाही बरं बरं. यायला. मग टीव्हीत बघून सांगा ना, या टीव्हीत बघा आणि सांगा. सगळे कार्यक्रम बघतील तर बघ हो, सांगा. मी आज त्यांना मिस करते. हा. त्यांनी यायला हवं होतं, होय ना. त्यांना जमलं नाही यायला. पण जाता की नाही राजगुरुनगरला? हो, किती वेळा जाता? आता तिकडेच होते मी. हो, परत जावं असं वाटतंय. आता बहिणीचं लग्न आहे, जायचंच आहे. उद्यापासून स्वतःमध्ये बदल करणार? हो नक्की. बघा, प्रॉमिस केलंय तुम्ही. नक्की. बरं, आता चित्र काढायचंय. या इकडे.
अभिनंदन, हे बक्षीस मिळालं तुम्हाला. का सांगा लगेच ओळखलं? वडिलांचा व्यवसाय तोच आहे माझ्या. हो का? म्हणजे ते गारमेंट्सचे कपडे शिवतात. हो का? हो. पण तरी सुद्धा बघितलं तोच बिझनेस असल्यामुळे तो तापटपणा स्वभावात आलाय ना. माईक तुमच्याकडे. आपण कोण यांच्या? मी ननंद आहे तिची. अरे बापरे, हो का? बोला बोला बोला. पण ननंद भाऊजीचं नातं नाही, आम्ही मैत्रिणीसारख्याच आहोत. ती सगळं काही शेअर करते आणि हा भाऊ पण खूप छान आहे. असं कधी त्याने अंतर नाही दिलं आम्हाला. दोघेही खूप छान आहेत. सासूबाईंकडे आहे सून व्यवस्थित आहे, चांगली आहे. खुश आहात ना तुम्ही? एकदम व्यवस्थित. हो हो. होय ना. एकदम सुनेबद्दल बोलताना सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलंय. ओके ओके. जावई छान आहेत हा, आणि मुलगी पण चांगली आहे ना. व्यवस्थित आहे. स्वभाव इस्त्री सारखा आहे. बाबा तुम्ही सांगा. छान आहेत जावय हा, आणि हुशार आहेत. काय खुश आहेत जावयावर. चित्र आवडलं. चित्र आवडलं. रेडा आवडला का चित्र काढलेलं? तुम्ही राजगुरुनगरला असता. असा रेडा कुठे फिरताना दिसला नाही तर एकदा फोटो काढून पाठवा आम्हाला. त्या परिसरात आहे का वासा? आहे ना. आहे का? पण खुश आहात ना तुम्ही? समाधानी आहात ना? समाधानी आहोत. वा वा. अजून कोण बोलणार असेल? स्वभावाने खूप छान आहे, खूप चटपटीत आहे, ऍक्टिव्ह आहे. आणि जिजू पण आमचे खूप सुंदर आहेत. स्वभावाला खूप छान आहेत ते. व्हेरी गुड. भाऊकडे द्या. भावाचं काय म्हणणं आहे? दोघांचं छान आहे आणि जे काही झालंय लग्न त्यांचं व्यवस्थित प्रमाणे झालं सगळं आणि सगळे काही खुश आहेत त्यांच्याबद्दल काही कोणाची तक्रार नाही आणि सगळं काही व्यवस्थित आहे म्हणजे. हो का? वा वा. तुम्ही सगळे तिकडनं आलायत आज हो हो. राजगुरुनगर वरून? कार्यक्रमासाठी हो. आता कोण यायचे होते अजून? काका वगैरे माझे. काका लग्न केलं ना तिकडे, आता इकडे काय? नाही, पण जे जे येऊ शकले नाहीत त्यांनाही मनापासून नमस्कार. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या सासूबाई आणि आई वडिलांची. का हो? रागामुळेच, कधी चिडले वगैरे असेल तर. ओके. तुम्ही? क्षमा मागण्याचं असं मी काय केलंच नाही. मी नेहमी चांगलंच काम केलंय, त्यामुळे मी क्षमा सगळ्यांचीच मागतो मी. म्हणजे बाकी कोणाची नाही मागणार? कोणाची नाही मागितली तरी चालेल, पण त्या रेड्याची तरी मागा. काय त्याच्या यातना दुखावल्या असतील तुम्हाला माहिती आहे का? नाही नाही. पण दोघेही जसे हसत आहात तसेच हसत राहा, आनंदात राहा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. एकमेकांवर प्रेम करत राहा, कारण शेवटी नातं हे जास्त महत्वाचं आहे. आणि वहिनी तुम्ही कमिट केलंय उद्यापासून थोडी इस्त्री थंड असणार हो, म्हणून. नक्की. हो ना. तुम्हाला शुभेच्छा, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.